तुकोबाराय बोलतात, इतका बिनलाज आहे, कोण्याची टोपी घालून येऊन अगदी वजनात येऊन पुढे बसणार, आणि त्याला जर म्हणलं की भाऊ धरणं सतरंजी, कोणाला काय काम सांगा येईल समजतात का? लाज तेवढी नारायणी, नारायणामध्ये लाज धरतो, परमार्थात लाजीरवाण्यावानी वागतो ना, टाळ उचलू लागणार ना सतरंजी उचलू लागणार, काहीच नाही. महाराज, आम्ही या गोष्टीचा खूप बारीक अभ्यास केला. आमच्या आश्रमातले पोरं घरी आले की रोज 20-20 जणांच्या पाया पडतात, कुळ सोडून. पाया लागायची सवय माणसाला डिप्रेशनमध्ये जाऊच देत. तुम्ही प्रयोग करून पहा. तुम्हाला जर टेन्शन येत असेल तर माझ्या नियमाचं पालन करा. रोज फक्त 20 जणांच्या पाया पडतो. लहान आहे, मोठा आहे, बाई माणूस आहे, माणूस आहे, किंवा माझ्या ते काहीच नाही विचार करायचा, फक्त पाया पडायचा, दणका ठेवायचा. तुम्ही किती टेन्शनमध्ये असा फ्रेश होऊन जाता, तुम्हाला कर्मायला सुरू होते. आमच्या आश्रमातले पोरं आता दिवाळी त्यात सुट्टीत गेले की गावात हरिपाठात जर गेले तर टाळ आणण्याचं काम त्यांच्याकडे, पकवास आणायचं काम त्यांच्याकडे, ज्याला लावता येते पकवास लावायचं काम त्याच्याकडे, विना आणायचा त्या लोकांकडे द्यायचा, पुरा हरिपाठ होऊ द्यायचा, सगळ्याच्या पाया पडायचं आणि ते सगळं सामान ठेवायचं, मग घरी यायचं. असं नाही केलं त्याच्या बापाला सांगतो मी, फोन करून मला सांगा. आता कसं आहे, शेवटी एवढं करून बी काही काही असतात बदमाश, त्याला काय आपला इलाज. पण आमची ही षडसूत्री आहे. घरी गेल्यावर काय काय करायचं, रोज आईवडिलाला 5 प्रदक्षिणा करायच्या, आपलं घर सोडून घरातल्याच्या तर पाया पडायचं, पण ते मोजायचं नाही. गोड बोलायची प्रॅक्टिस करायची. कोणाशी कडू बोलायचं, कोणी घरात पाहुणा आला तर त्याच्या सत्काराला आपण पुढे जायचं, या काका, बसा काका, बसा नाना, अशी बोलायची प्रॅक्टिस करायची. हे करायचं. अजून काय रे, हा आईवडिलाला 5 प्रदक्षिणा न विसरता. आम्ही आमच्या आईला दररोज 51 प्रदक्षिणा करतो पोराईच्या देखत. मग आता आम्ही आमच्या आईला करताना पोरं पाहतात, जनाची नाही तर मनाची, घरी आल्यावर 5 तर करतालेच करतील. महाराज, खूप सोपं साधन आहे. काही तुम्ही समाधानासाठी कोणाचे गंडे बांधू नका, अंगारे लावू नका, काही मंत्रतंत्राचा करायचं तर निष्काम म्हणून साधना करा. तुम्हाला जर डिप्रेशन असेल, कर्मावं वाटत असेल तर फक्त पाया पडायचा नियम सुरू करा. कोणाच्याही पाया पडा, पाया पडा, आपोआप डिप्रेशन गायब आणि मनाला प्रसन्न वाटायला सुरू होतं. आता कोण लोक सगळे झाले फुगीर दोडके. पोरग बापाच्या पाया पडायला अपमान वाटायला लागला तर दुसऱ्याच्या पाया पडायचा तर विषयच नाही. दिवाळी दसऱ्याला पाया लागतात, ते बी असं कबड्डी कबड्डी केलं आणि पाया पडते ह, पाया पडते ह. कोणी असं मुंडकं टेकन आणि नखावर असं तर कोणीच करत नाही. लाज तेवढी नारायण. इथं आला ना काही टाळ घेणार, पकवास घेणार, ना झाडणार, लाज तेवढी नारायणी. आणि हा